नमस्कार. इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक निकाल, नवीन नियमावली याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. शासन निर्णय 29 मे 2023 आणि शासन निर्णय 7 डिसेंबर 2023 नुसार इयत्ता 5वी व 8वी प्रथम सत्र हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या पद्धतीने पूर्ण करण्यात यावे. यानंतर द्वितीय सत्र परीक्षा हे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावरती आधारित असावी. त्यानंतर इयत्ता 5वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास 1, 2 लेखी परीक्षा 40 गुणांसाठी व तोंडी परीक्षा 10 गुणांसाठी असे एकूण 50 गुण असतील. याच पद्धतीने इयत्ता 8वीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ही 50 गुणांसाठी व तोंडी परीक्षा 10 गुण असे एकूण 60 गुण असतील. इयत्ता 5वी व 8वीसाठी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण या विषयांसाठी प्रचलित सर्वांकष मूल्यमापन श्रेणी देणे आवश्यक आहे. इयत्ता 5वी सर्व विषय 50 प्रमाणे एकूण 250 गुण आणि उत्तीर्ण गुण प्रत्येक विषयात 35% याप्रमाणे 18 गुणाच्या वरील विद्यार्थी उत्तीर्ण होतील. यामध्ये सवलतीचे गुण आपणाला 10 देण्यात येणार आहेत. ते 10 गुण 3 विषयासाठी विभागून देण्यात यावेत. तसेच एका विषयामध्ये 5 गुण आपणाला जास्तीत जास्त देता येतील. इयत्ता 8वीसाठी सर्व विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र असे एकूण गुण 60 गुणिले 6 विषय म्हणजे 360 गुण होतील. सवलतीचे गुण 10 असणार आहेत. यामध्ये आपल्याला 3 विषयांसाठी सवलतीचे गुण देता येतील. इयत्ता 5वीप्रमाणेच एका विषयामध्ये जास्तीत जास्त 5 गुण आपणाला देता येतील. या ठिकाणी 5वी ते 8वीसाठी प्रगती पुस्तक द्यायचे नाही, तर निकाल कार्ड द्यायचे आहे. त्याच पद्धतीने 5वी व 8वीसाठी वर्णनात्मक नोंदी करू नयेत. शेरे या ठिकाणी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण आणि पुनर्परीक्षेस पात्र अशा प्रकारचे असावेत. परीक्षेत गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल. पुनर्परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षा, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, चित्रकला पुनर्परीक्षा नाही. पुनर्परीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आधी जाहीर करणे अपेक्षित आहे. पुनर्परीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे. यानंतर फेरपरीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल. धन्यवाद.